फ्रेंड कसे आहात? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असताना. आई गावावरून आली आणि इकडं बघा आई आल्या आल्या कामाला लागली. माझी आई किती कष्ट करते बघा. मला म्हणली तू शेळ्या सोड आणि घाटेच पडलेले महागटले. मी म्हणलं ओके आई. मग आम्ही असं शेळ्या सोडल्या, पण आई खूप थकलेली होती आणि खूप टेन्शनमध्ये होती. मग नंतर म्हणलं आईला, आई तू राहू दे बाई, मी हरभरं काढते. आणि शेळी तर रोज पळत पळत होती, त्यामुळे शेळीचे पाय बांधून टाकले. बकऱ्याची सध्या बाय बांधले, कारण लय सळायले होते ती दोघं बी, चरानच झालते सुकानं. आई किती थकून गेली होती बघा. त्यामुळं आईला म्हणलं आई येळा माझ्याकडे दे, मी हरभरं काढते. मला लय वाईट वाटलं, म्हणलं आपल्या आईची मदत कोण करल बाबा आपल्याशिवाय. म्हणून मी ऐकला म्हणत होते वेळा दे, असं बसून काम कधी होणार म्हणलं. तू लय थकलेली दिसायलीस बघा. आईच्या चेहऱ्यावर किती थकवा आलेला. नंतर काय घेतला येळा मी आणि चालू केलं काढायला दन 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 दन. आणि हे बघा एवढंच खळ राहिलं होतं, एवढंच तळगं, आणि अजून थोडं पुढं तिकडं पण राहिलेलं लांब. एवढं आईनं काढून टाकलं होतं आणि एवढं मी 5 मिनिटात जिकडं तिकडं करून टाकलं. कारण आणि आईला म्हणलं तू घाटे शेळीला लक्ष ठेव, कारण एकतर गावाला गेल्यावर माणूस थकते ना. आमची आई विचारानं थकली, टेन्शननं थकली. तिला मी एकुलती एक मुलगी आहे पोटाला. माझ्या माझ्या नशिबी असं नवरा मला असा चुकीचा भेटला. किती आई वडिलाला दुःख असते, त्यामुळे तिला किती टेन्शन असेल. थकवा आलाय का ग? आ गावाला जाऊन आलीस, मग थोडा आराम करायचं की. हा गावाला जाऊन तर खूपच टेन्शन आलं. कायला टेन्शन घ्यायचं उगाच? हा टेन्शन घेऊन काय होत असतंय? कशीच टेन्शन आलंय तुला, काय सांग बरं जरा. आ कशाच टेन्शन आलंय? असंच काय लोकांचं टेन्शन घेते की? टेन्शन घेऊ नको आहे, टेन्शन चांगलं नसतंय ग. हो, काय विचार करायली बाबा एवढी गांभीर्यानं? आमची आई बघा मित्रांनो सारखं टेन्शनमध्येच असते. काय करावं काय नाही काही कळना झालंय मला. तिला लई टेन्शन येते छोट्या छोट्या गोष्टीचं, डिप्रेशनमध्ये जाते लगेच. तरी मी लय समजून सांगत असते, पण आता ऐकत नाही. काय करा. इकडं बघा आमची शिळी गेली तितक्या लांब. चला आई काय बोला ना, काढू हरभरं. असं नाही ग. हा बाई लय म्हातारी झाली म्हणून वाईट वाटायला. त्या दिवशी तर चांगली होती की ग. बघ ना आता. लय म्हातारी म्हणजे चालाय बी नाही. चांगली होती तब्येत ही. हा आबाईवर लय जीव होता ना. ए आई गप ना ग, रडू नको. हाय आम्ही हाऊ की तुला. काय होणार नाही आबाईला आताच. कसं काय बी विचार करायलीस गाय? मला समजते तुझ्या भावना. आई आहे, आईची माया काय असते किंवा आईवरचं प्रेम काय असते ते मी समजू शकते. गप रड नको बरं. आई तुला कशीच वाईट वाटायली सांग ना. तिची तब्येत वगैरे तर ठीक आहे ना? गप रड नको, आम्ही आहोत की तुला. आम्ही कुठं जाणार आहेत आता? गप रडू नको. तर मित्रांनो आमची आई रडत आहे, त्याचं कारण असं आहे, म्हणजे माझी आजी आता म्हातारी झाली, तब्येत खराब होती सारखं, म्हणून आमच्या आईला वाईट वाटते. खरं आई ही आई असते. मी मागाच्या व्हिडिओमध्ये सध्या सांगितलंय, आईच्या महागारी दुनिया सुनी सुनी वाटते बाबा. आईचं म्हणजे आईची जागा कुणीच नाही घेऊ शकत. कारण एका मुलीला तिची आईच असते, तिच्या सुखादुखात साथ देणारी किंवा तिची जास्त काळजी वाटणारी एक आई असते. हे मला सध्या कळतंय. मला आमची आई नाही बोलली तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, मला करमत नाही. किती जरी राग राग झाला, भांडणं झाले तरी मी लगेच आईला बोलणार, हे करणार. असं माझी आई कधी माहेरी बी जात नाही, काहीच नाही. वय झालं आता आईचं, त्याच्यामुळं आईला लय वाईट वाटायले आमच्या. मला सध्या रडू येईल बाबा.
आई गप ग रोड नको. तर फ्रेंड बघा आमचा बंड्या माझ्या महाग कसा चलत आहे. मी कुठं पण चालले की महागच येतोय माझ्या. आता आम्ही हरभर काढून आलो, तेवढं थोडं अजून राहिलंच आहे, उद्या काढायचंय. आई लय रडली बाबा, जीवाला लागला, जीव खसला माझ्या. सध्या आईचं मला लय म्हणजे भांडणं झाली तर मला करमत नाही बाबा. देखो बघा बंड्याचं चलणं महाग. मी जीव लावते त्याला, भाकर टाकते, चपाती टाकते म्हणून. तर आम्ही बघा आता इकडं आजीच्या घराकडे आले. हे वासराला कडून न्यायचंय कापून, स्टँड बी आणलं नाही तसंच आले. आता आजी बसली आमची, तर बघा दिसले का आता व्हिडिओ थांबविल्यावर दिसले हो का. हे कडूळ न्यायचे आता कापून. तर मित्रांनो बघा मी एवढं कडूळ घेऊन आले. शेळ्याला काय आज टाकायची गरज नाही, शेळ्या चारल्या आज लय, त्याच्यामुळं. हे तर आमचं वासरू आहे असं बघा, भूक येजले, सकाळीच टाकलेलं आहे त्याला. मी रोज ह्याला खायला घालते हा बाबा. पुण्य असते मुक्या जनावराला उपाशी मारू नये. खा बघा, मी आले की लगेच माझ्या तोंडाकडे बघते, कवा येते की मला चारा घेऊन. चाललं.